संसारातील प्रत्येक प्राणी शांतीची इच्छा करतो आणि आकुलतेपासून दुःखापासून दूर राहू इच्छितो. हे आपण काल बघत होतो, सुरुवात तिथून केली. मग शांतीच्या प्राप्तीसाठी जीवांचा प्रयत्न चालू आहे. म्हटलं तर जीवच प्रयत्न करतो, जड नाही. कारण जीवामध्ये चेतना आहे, स्वसंवेदन आहे. जीवाला सुखदुःखाची अनुभूती येत असते. म्हणून जीवच शांतीची इच्छा करतो. आणि इच्छा करत असताना प्रयत्न पण चाललेले आहेत शांतीच्या प्राप्तीचे. असं नाही की नुसती इच्छा झाली आणि प्रयत्न काही केला गेला नाही. इच्छेनुसार प्रयत्न पण आहे, शांतीचा, सुखाचा प्रयत्न पण केला जातो. पण कधी विचार केला का आपण? म्हणजे कुठं आपण एक गोष्ट विचारात घेत नाही, त्यामुळं आपल्याला आपण काय करतोय हेच समजत नाही, आणि आपल्याला काय करायला पाहिजे हे समजत नाही. जर शांतीच्या लक्ष्याने कोणतंही कार्य सुरू केलं असेल तर मग आपण जो प्रयत्न करतो आहे त्या प्रयत्नाने शांती मिळते का नाही याच्यावर तर अभ्यास करायला पाहिजे का नको? शांती पाहिजे, प्रयत्न पण करायचा आहे, पण विचार तर करायला पाहिजे की बाबा हा प्रयत्न करून बघितला, शांती मिळाली का? उलट तपासणी ज्याला आपण म्हणू, ती उलट तपासणी आपण करतो का? जसं मी शास्त्र सांगतो तसं तुमचं आहे. एक विषय सोडून दुसऱ्या विषयावर गेलं की त्या विषयावर जायचं, ते विषय सोडला की तिसऱ्या विषयावर गेलं तर तिकडं जायचं, मूळ विषय राहिला बाजूलाच. बरोबर आहे? बरोबर आहे? काय ना चेष्टा कर. अहो संदर्भ सहित सांगतोय, माझं संदर्भ सहित चाललंय, हे तुम्हाला लक्षात येईना. संदर्भासाठी कुठला आधार घेतले जाते आणि लक्ष एकच आहे ना, शांतीच्या प्राप्तीसाठी जे दृढ श्रद्धान पाहिजे तत्वांचं, त्या दृष्टिकोनातूनच विचार, चर्चा, चिंतन, मनन चाललेलं असतं. तुम्हाला वाटतंय की विषय बदलत चालले, पण मला माहित आहे मला विषय कोणता सांगायचा आहे, मला काय बिंबवायचं आहे. तुम्हाला काय नाही, फक्त गोष्टी, गप्पा, काय चर्चा, इकडचं तिकडचं कोणाचं काय चाललंय एवढंच ऐकायचं. अडचण ही
म्हणून सांगतोय काय, शांतीच्या प्राप्तीसाठी मी प्रयत्न सुरू केला आहे. तर शांती पाहिजे, शांतीसाठी प्रयत्न करतोय. मग जो प्रयत्न केला जातोय त्याने मला ज्याच्यासाठी मी ते करतोय ते मला मिळतंय का हे बघायला पाहिजे का ना. म्हणून सांगितलं, साध्य हे नेहमी विसरलं जातं. साधनाचं अवलंबन हे साध्याच्या सिद्धीसाठी असतं. साधन कशासाठी असतात? साध्य सिद्धीसाठी साधनं असतात. पण साध्याची सिद्धी सोडली आणि साधनाचीच सिद्धी चालू झाली तर मग साध्य कधी सिद्ध होणार? बरोबर आहे. साधनामध्येच इतकं आपण अडकून जातो की हे कशासाठी हेच विसरून जातो. लक्षात आहे कशासाठी? धन कशासाठी मिळवलं जात आहे लक्षात असतं का? लक्षात आहे का? धन कशासाठी मिळवत आहे? कशासाठी? धन मिळवण्यापाठीमागचा उद्देश कोणता होता? मग राहिलं का ती? आता साध्य राहिलं का? सुख हे साध्य राहिलंय का? हे धन मी सुखासाठी मिळवतोय. माझा हा प्रयत्न जो चाललेला आहे धन मिळवण्याचा, त्याच्या पाठीमागचं मूळ कारण आहे शांती, सुख, समाधान. मग माझा जो तो धन मिळवून शांती सुख मिळवण्याचा प्रयत्न आहे तो प्रयत्न यशस्वी झालाय का? वेळ नाही. हा विचार करायला वेळ नाही माझ्याकडं आता. आणि मिळवायचंय आत्ता थांबा जरा. सुखासाठीच मिळवायचंय मला माहिती आहे, पण आत्ता तुम्ही आता त्या सुखाचं काय बोलू नका, शांतीचं आत्ता काय बोलू नका. मग केव्हा बोलायचं? मेल्यानंतर, मरणासन्न झाल्यानंतर. केव्हा बोलायचं? शांती सुखाचं जे आहे ती चर्चा केव्हा करायची? विशाल, म्हणजे जो प्रयत्न ज्याच्यासाठी चाललाय, म्हणून म्हटलं ना, मूळ कारणच विसरलो असू तर मग ती सगळी अर्थक्रिया व्यर्थ आहे. कशासाठी आहे अर्थक्रिया? मग उदाहरण आपण बघितलं ना त्या बाळाच्या वाढदिवसाचं. 10-12 वर्षानं जन्मलेलं ते बाळ, त्याचा वाढदिवस का नाव ठेवायचा कार्यक्रम ठेवलेला आपण ऐकलं ना चर्चा ती. मग आनंदी किती झालते ते माता पिता त्या बालकाचे छोट्या. मोठा उत्सव करायचा ठरवलंय आजकाल, जसे करतेत ना हॅपी बर्थडे पोस्ट. आणि ह्यांनी लहान असतानाच बाळ उत्सव, 10-12 वर्षानंतर झालेल्या बाळाचा उत्सव साजरा करायचा. सगळीकडं नवरा बायको, घरात दोघंच, आमंत्रण सगळ्याला दिलेलं आहे. सांगितलं का?
सगळी व्यस्तता, व्यग्रता. कार्यक्रमाचा दिवस आला, पाहुणे मंडळी आले, बाळ तिथं पाळण्यात खेळतंय, प्रत्येक पाहुणा येतोय, बाळासाठी गिफ्ट आणतोय. आपण बघितलं होतं, गिफ्ट आणतो, सगळे प्रेझेंट. मग हे स्वागतासाठी एक जण स्वागताला, एक जण बोलायला विचारायला, ही सगळं चाललंय. प्रत्येक पाहुणा येतोय, ज्याचा कार्यक्रम आहे त्याच्याकडे जातोय, बाळ बाळ. मग त्याच्यासाठी आणलेली गिफ्ट त्यालाच द्यायला पाहिजे ना, त्यालाच द्यायला पाहिजे ना. त्याला काय कळो ना कळो, पण त्याच्या हातात पोचलं पाहिजे आहे ना. मी दिलंय हे त्याला कळलं पाहिजे, मी आणलंय. आणि मग त्या बाळाच्या तिथंच ते प्रेझेंट ठेवतंय. प्रत्येक जण येईल ते तिथंच प्रेझेंट ठेवतं. असं झालं. आणि इकडं ना आई वडील त्याचे कशात व्यग्र, स्वागत. कार्यक्रम कोणाचा आहे? बाळ कुठे आहे? काय चाललंय बाळाचं? पाहुणे खाल्लेत पिल्लेत का बघतंय, बाळाचं खाल्लंय पिल्लंय बघितलंय. किती लोक आले, किती लोक आले, हा हा, किती पैसे आले, किती पैसे. तसंच आहे ते, वेगळं काय नाही. शांती हरिण बाळ, त्याचं काय? त्याचं काय? आले 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 आले, भरपूर आले लोक. आणि मग झालंय काय, दिवसभर कार्यक्रमाच्या नादात ज्याचा कार्यक्रम आहे त्याला विसरून कार्यक्रम साजरा केला. मस्त एकदम सगळा एकदम चांगला कार्यक्रम झाला. आणि मग त्यांच्या लक्षात, अरे बाळाचं काय? सगळे पाहुणे गेल्यानंतर आणि बाळाच्या अंगावर त्या सगळा ह्याचा ढीग प्रेझेंटचा. हे बाले बा, त्याच्या खाली बाळ जिवंत आहे का मेलंय? जिवंत होतं का मेलं असेल? तुम्हाला काय वाटतं? हां, तुमचं कसं आहे, जिवंत आहे का मेलंय? म्हणजे असं म्हणजे आमचा जीव सुद्धा जिवंत आहे का मेला आहे? आमचा धर्म जिवंत आहे का मेला आहे? आशिष भाई, हां, विचारात घ्यायला पाहिजे का नको? ज्याच्या नादी लागून आपण ज्याच्यासाठी करतो आहोत त्यालाच विसरून जर ते कार्यक्रम करत बसलो, मग कोणासाठी केलं हे सगळं? आणि जीवाला सुख पाहिजे म्हणून सगळे कार्यक्रम करताय, उद्यम करताय. जीव हरवला असेल तर मग तो कार्यक्रम करून लाभ काय? मग मला सुख पाहिजे, मला शांती पाहिजे, आणि माझी शांती माझं सुख मी विसरून गेलोय. आणि मस्त मोठा प्रयत्न करून चांगले चांगले कार्यक्रम, चांगले सगळे प्रयत्न केलेत असं समजू आपण. चांगला म्हणायचा प्रयत्न ज्याच्यामध्ये मुख्य व्यक्तीच विसरला असेल. जसं आजकाल लग्नामध्ये कोण मुख्य आहे? कोण मुख्य असतं गिरीश? नवरा नवरी मुख्य आहेत का बाकीचे मुख्य असतात? कोण मुख्य असतं? नवरा नवरीचं राहिलं बाजूला, ते त्यांच्या नादात नटण्याच्या, आणि प्रत्येक जण आपल्याला नटवून घ्यायच्या नादात. मी सुंदर बोलवलेलं असतं ना. आता नवीन सिस्टीमच आहे ना, न्हावीन आणि एक न्हावी, दोघ जण बोलवले असते. ब्युटी पार्लरवाली आणि त्याला न्हावीनच म्हणायची, फेशियल विशियल करणारी. हां, झालं. सगळ्यांना ते नटवायचं. आणि किती पैसे तिला? 50,000 तरी घेऊन जाते म्हटले बाबा. ते आमचा अभिजित म्हणतो मला 70,000 एवढं 5 कोटीचं हे करून उभा, आणि ही कटिंग करते सगळं, आणि 50,000 घेऊन जाते म्हटले. कमी सांगितलं असेल मी, कमीत कमी. तुमच्या वेळेस किती गेलं ते धीरूभाई? तुला नटवलं होतं का नव्हतं? फेटे बिटे घालणारी होते का नव्हते? होते का नाही? नटला असेल की तू पण, तुला पण लावला असेल तोंडाला काहीतरी का नव्हतं लावलं? लावलं होतं. लग्न कोणाचं? म्हणून आम्हा तर नेहमी म्हणते बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना.
अरे लग्न कोणाचं? तू कशासाठी नटतोय कशासाठी तू? हा, खरेदी खरेदी काय, सगळेजण खरेदीवर नुसते तुटून पडते. लग्न कोणाचं? गरज काय तुम्हाला? हां ठीक आहे, ज्यांचं लग्न होणार आहे त्यांना नटावं लागतं, कारण येते तिथं मुली वगैरे बघावं लागतं, मुलं येतात म्हणून त्यांचं गोष्ट. पण ज्यांचं लग्न झाले त्यांनी नटावं काय? हा ठीक आहे, एक व्यवस्थित दिसावं या दृष्टिकोनातून शर्ट पॅन्ट घातलं तर चालतंय, मी काय म्हणत नाही. भांग बिंग पाडला, तेल लावून व्यवस्थित झालं, अजून काय असतं. शाळेत जाताना व्यवस्थित मुलं कशी आपण करतो एवढंच असतं. हो ना. कशासाठी कोणतं कार्यक्रम चाललाय हे लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणून झालं. फर्निचरवाले, इंटेरियरवाले नटवता विसरून जाते. ती काय कालच प्रदीप काका सांगत होते, म्हटले आम्हाला गरज कशाची आहे ती राहिली बाजूला. आमचं काम सोपं करण्यासाठी आम्ही फर्निचर करत असतो का लोकांना कसं चांगलं दिसेल याच्यासाठी फर्निचर करायचं असतं? रुजलताई, तुम्ही इंटेरियर आहे म्हणून विचारलं आणि तुझ्या आईने सांगितलं आम्ही आज जाणार आहे परत आसूला. असं काय चाललंय? चाललंय त्यांचं घरी मामाचं काम चाललंय. कशासाठी असतं फर्निचर? प्रयोजन काय? अशी कमान करणार आहे म्हणे भिंतीला. म्हटलं कशासाठी कमान आहे ना? लोकाला ते आपल्याला काय त्रास होतोय त्याचा हा विषय फार महत्वाचा नाही का हो? आपल्याला त्याची किती अडचण आहे हा फार महत्वाचा विषय नाही. आलेले लोक म्हटले अरे भारी दिसतंय, अरे ते 5 मिनिटं येणार भारी म्हणून जाईल निघून, पण त्याला पुसायला कोणाला त्रास होतो? उल्हासभाई तेवढं सगळं पुसत बसायचं, हे कोणतरी दुसरे पुसत नाहीत. सकाळचा कार्यक्रम ते घिसघिसावत घासून घासून पुसायचं, झाडायचं, सगळं कशासाठी चाललं? प्रयोजन तर लक्षात यायला पाहिजे का नाही? पण इंजिनियर नाही, त्याचं इंजिनियर एकदा ते सांगितलं इंटिरियर मला असं पाहिजे, तुम्हाला कसं पाहिजे हा महत्त्वाचा विषय नाही. बरोबर आहे का? तुम्हाला काय अडचण आहे हा विषय महत्त्वाचा. हीच गत आहे आपली शांती आणि सुखाच्या प्राप्तीमध्ये सुद्धा. आपल्याला काय पाहिजे हे आपण सोडून दिलेलं आहे बाजूला, फक्त दिखावा पाहिजे. लोकांसाठी चाललेलं असतं नंतरचं जे कार्य. म्हणून म्हटलं आता जे कार्यक्रम आपले चाललेले ते कशासाठी चाललेत जर आपण नीट विचार केला तर. आता माझा प्रयत्न कशासाठी चाललाय? जो मी काही संसार करतोय, विभाव करतोय, राग द्वेष करतोय आणि लोभ करतोय, क्रोध करतोय, आता हे कोणासाठी करतोय याच्यावर कधी विचार केला का आपण? आता गरज आहे का क्रोध करायची, लोभ करायची, मान करायची? काय गरज कशाची पडली आपल्याला? गरज कशाची राहिली? आणि हे करण्यासारखे परिणाम आहेत का? क्रोध, लोभ, मान हे चांगलं आहे का? आणि भरपूर झालं ना, जेवढं पाहिजे तेवढं क्रोधासाठी, लोभासाठी, मानासाठी. काय राहिले आता? तसं ना, स्वप्नीलबाईचं तसं नसतं. परफेक्शनिस्ट म्हणायचं त्यांना. भले आम्ही राहू नाही तर नाही राहू त्या बंगल्यामध्ये, पण ते नीटच झालं पाहिजे. आता किती काळ झालाय कोणाला, आता परत त्याला एक पत्रा लावून बंद करून ठेवलंय. मी आता ठरवलंय की काय बोलायचं नाही बाबा, हा आहे ना, ज्याचं त्याचं मला काय जाऊन राहायचंय का त्या बंगल्यात. चाललंय त्यांच्या पद्धतीने, काय रंगवायचे का नाही रंगवायचे, फर्निचर करायचे नाही करायचे. मी उगाच डोकं तापून काय करणार आहे? फायदा मला? प्रयोजन काय त्या घरात काय करायचं? दुकानात किती वेळा राहणार आहे, घरात किती वेळा असणार सांगा स्वप्नील? ज्या घराला तुम्ही आणि इतके विकल्प करून नटवायचा प्रयत्न करता आहात, त्याच्यासाठी विलंब करता आहात,
त्या घरामध्ये तुम्ही राहणार किती वेळ सांगा. तुम्ही ज्यांनी ज्यांनी घरं एवढी भारी भारी केलेली आहेत, किती वेळ तुमचा घरामध्ये जातो? पुरुषांचा प्रश्न. किती वेळ? प्रफुल्ल रेनेशन करणार आहे का नाही? कवर येणारा राहिला? विचारलं काय दुकानात आपला वेळ बघितलं तर सकाळी है ना, किती वाजता मंदिरात येतो समजा तू, त्याच्यानंतर म्हणजे धरलं कमीत कमी 8ला जर धरलं आपण, 8 ते परत वर घरात कधी जायचं? आता जेवायला जातो त्यावेळेस पण आपलं लक्ष तिथं थोडंच आहे की काय फर्निचर कसं आहे, काय आहे, ट्रॉली कशी आहे, चांगली आहे का नाही, किचन ओटा कसला आहे, हे इकडं काय लक्ष राहतं का? त्या हॉलमध्ये लक्ष तर जातं का की कसला टी व्ही आहे, कसलं फर्निचर आहे, कसला कोच आहे? बसायला तर वेळ आहे का? आहे ना, आला त्या खुर्चीत बसला, फोन समोर ठेवलेला आहे ना, जेवताना फोन आला तर हां एवढ्याला आहे, आलो 5 मिनटं आहे ना. धीरूबाईला तर काय, त्याला तर म्हणजे उसंतच म्हणायचं ना. हां उसंतच. एक फोन झाला, दुसरा, तिसरा, सारखे त्याची डिलिव्हरी द्यायची, त्याची डिलिव्हरी द्यायची, अमुक हे ते सगळं. मग हे सगळं तुम्ही जे केलेलं आहे ना, तुम्हाला बघायला म्हटलं किती संध्याकाळी तुम्ही शेवटी दुकान बंद केल्यानंतर परत मित्रांकडे जाता आणि जाता वर जेव्हा त्यावेळेस जाऊन जो कंटाळलेला इतका असता, ते उगाच तिथं बसायचं म्हणून बसला, नाही तर नाही बसला, मोबाईलच घेऊन बसलेला असता, जरी बसला तरी हॉलमध्ये. मग तुम्हाला त्या कोचचा आनंद येतो, माझा कोच किती भारी आहे. तुम्ही त्या घरातल्या वस्तूंचा तर कधी आनंद घेतला का, जे तुम्ही इतक्या हौशेनं, इतके विचार करून, इतकं पाप बंद करून, इतके कषाय करून, एकमेकाशी भांडण होतेत का नाही? फर्निचर करताना नवरा म्हणत असतो असं करायचं, बायको म्हणत असं करायची, जावला वेगळं पाहिजे असतं, दुसऱ्या जावाला वेगळं पाहिजे असतं आहे ना, भावाला एका वेगळं पाहिजे, दुसऱ्या भावाला. कारण मी बघितलेलं आहे ना, मला अनुभव आहे, ते सगळे भांडण झाल्याशिवाय राहतच नाही. आणि म्हणून एकानं कोणीतरी करायचं असतं फर्निचर, सगळे जर त्याच्यात घुसले आणि दुसऱ्याला बघताना तर सारखा त्रास, ही असं का करते आणि असं का करते, ज्याला पैसे खर्च करायचे नसतील त्याला तर भयंकर त्रास होतो. जसं राहुल आहे ना, त्याला काहीच लागत नाही खरं तर, त्याला फक्त पैसे लागते. बाकी तुम्ही खर्च करू नका, कुठलाच खर्च करू नका, मला काय सुद्धा लागत नाही. कपडे साधे चालतील, ब्रँडेड लागतात का तुला कपडे राहुल? नाही. ब्रँडेड शूज सांगितलं त्याला 10,000ला, ते म्हणतोय चांगला आहे, बेस्ट आहे, एवढंच. पण घेताना म्हणणार 2,000 तर बरं आहे, काय गरज नाही. बरोबर आहे का राहुल? काय ब्रँडेड घातलं काय, साधा घातलं काय, काय त्यांनी काय ते काय आपल्यालाही देतं, सुख देतं का, असं त्यांचा तिथं प्रश्न असतो. 10,000चा काय 1,000 काय का हो अनुपावणे? बरोबर आहे का? कुणाला वेळ आहे ते विचार करायचे. असं आहे. बस एवढंच. काय करायचंय? जो प्रयत्न माझा आहे तो कशासाठी हे लक्षात नको यायला आपल्याला. त्या गोष्टी मी मंदिरात पण लक्षात घेत नाही. जसं व्यवहारात घेत नाही तसं मंदिरात आपण जातो, धर्म करतो, तिथं पण आपल्याला प्रयोजन माहिती नाही की काय कशासाठी करतोय. देवपूजा करायला लागलो, देवदर्शन करायला लागलो, कशासाठी करायला लागलो हे लक्षात घेऊन केलं जातं का देवदर्शन? बुद्धिपूर्वक थोडासा थांबून वेळ कुठं आहे? कारण तिथं पण मी अनेक गोष्टी ठरवल्यात की मला आता नमोकार मंत्र म्हणायचं आहे, नंतर मला 3 फेऱ्या मारायच्या आहेत, नंतर मला अष्टक द्यायचंय, नंतर मला जाप करायचे, तर नंतर मला जायचंय. बरोबर आहे. म्हणजे तिथं आम्हाला असं शांती नाही आहे किंवा आता एवढं दर्शन करतोय ना, बास आता बसू आज एवढंच बघू थोड्या वेळ.
थोडं एखादं पूजन एक म्हटलंय, हां छान आहे, जरा घेऊ आनंद आहे, असं थोडंसं होतंय का? त्या प्रदक्षिणा घालताय, आनंद येतो तुम्हाला? रोजच्या प्रमाणे दर्शन देव देव असे ज्याला जी येते ती म्हणत म्हणत आपलं फेऱ्या पटापटा मारतंय. झाल्या 3 फेऱ्या झाल्या, प्रतिक्रमण म्हटलं, दान टाकलं, नमन घेतलं, खल्लास, विषय संपला. काय असतं आपल्याला तिथं सुद्धा अनेक कामं आपण आहे ना, ही सगळी कार्य त्या मंदिरात गेल्यानंतर पूर्ण करायची, असं विचार करून गेलेलं आहे. कार्य आहे ना, हे बाकीची कामं आपण, अरे पण एक एक काम त्याच्यातलं जे आहे ते कशासाठी आहे, ह्याच्यावर विचार करायला मला सवड तर असते का तिथं मंदिरात? तुम्हाला सवडच नाही आहे. जर तुम्हाला तुमचा श्वास सुद्धा दुसरा कुणी घेतला असला तरी चालला असतं, कारण श्वास घ्यायला सवड नाही. बरोबर आहे का? असते का श्वास घ्यायला सवड? इतकी अडचण. मग त्याच्यातनं आपल्याला फायदा काय होणार असं होतं ना. लक्षच नाही ना माझं तिथं दर्शनाला गेल्यानंतर, मी माझं लक्ष विसरलो, माझं साध्य विसरलो, माझं ध्येय विसरलो, तर मग मी ते दर्शन काय करतो आहे, त्याच्यातनं मला उपयोग काय होतो आहे? ते केवळ एक काय काम झालं, पाठी टाकण्याचं काम झालं, हमाली केल्यासारखं काम झालं, काम पूर्ण केल्यासारखं काम झालं. बरोबर आहे का? आणि कसं असतं? शांततेने देवदर्शन, हा शांती, हा स्वाध्यायानं शांती, एकदम असं की बाबा हा चांगलं आहे, चांगलं आहे, चांगलं आहे, असं थोडं. आणि चांगलं आहे म्हणूनच त्या चांगलेपणाचा, चांगुलपणेचा अनुभव घ्यायला पाहिजे का नाही? तुम्ही एखाद्या मेहनतीने पदार्थ बनवला आहे ना, चांगला अगदी कष्ट करून इकडं तिकडं व्हॉट्सअपवर आपलं नेटवर यूट्यूबवर टाकून एक चांगला पदार्थ बनवला, आणि तुमचा नवरा आला, त्यांनी बघितलं नाही, काय केलं काय नाही विचारलं नाही, आणि फोनवर बोलता बोलता पटापटा खाल्लं गेलं, निघून म्हटलं पण नाही काय केलं तर काय कसलं झालं. तुम्ही शेवटी त्याचा कसं झालं हो, काय केलं ग, हा प्रश्न आहे. अच्छा, ही परिस्थिती म्हणजे आपण केलेली जी मेहनत आहे एखादी गोष्ट, आणि समोरच्याला त्याचा चांगलेपणा भावभासन करायला वेळ नाही, कुणालाच वेळ नाही. तसं धर्म चांगला आहे आणि त्याचा चांगुलपणा, त्याचं भावभासन करायला वेळ आहे का राहुल? किती छान आहे, किती छान आहे असं म्हणून वेळ आहे का आपल्याला त्याची प्रतीती घ्यायला? आणि मग धर्मश्रद्धान होणार कसं? धर्मासाठी समर्पण येणार कुठून? धर्मासाठी काय पण आलतं का नाही? कोणासाठी? तुझ्यासाठी काय पण, असा शब्द आला तर नाही, तुझ्यासाठी काय पण होतं का? आता ती तुझा कोण एवढाच प्रश्न आहे. मग धर्मासाठी काही पण अशी का आपली बुद्धी बनत नाही आहे? धर्म करत संसार सुख, धर्म करत निर्वाण, जेव्हा हे सांगितलं जातंय, धर्म करताना संसार सुख मिळतंय आणि धर्म करतानाच मोक्ष सुख मिळतंय, तर मग धर्माची व्हॅल्युएशन डिव्हॅल्युएशन किती करणार? सगळं जे काही सुख मिळणार जर धर्मानेच मिळणार आहे, मग त्या धर्मामध्ये जरा लक्ष घातलं पाहिजे का नाही? की जेवढं जास्त लक्ष घालणार तेवढं जास्त सुख शांती, असं त्याचं इक्वेशन आहे. पण ते इक्वेशन अनुभवावं लागेल ना, त्याची प्रतीती यावं लागेल की हा हे याच्याशी संबंध आहे. म्हणून आचार्य सांगायचा प्रयत्न करताय धर्म सुखस्य हेतू म्हणून, यो धरती उत्तमे सुखे म्हणून सांगायचा प्रयत्न करतायत. धर्म तो आहे जो जीवाला उत्तम सुखामध्ये ठेवतो, तो धर्म आहे जो सुखालाच कारण असतो, अन्य कशाला नाही, असं सांगायचा आचार्यांचा पुन्हा पुन्हा प्रयत्न आहे. आणि मी असा आहे हट्टी की मी नाही, तुम्ही किती कसंही सांगा धर्म सुखरूप आहे,
मी बघणार नाही ते सुखरूप आहे म्हणून. आणि मला ते सुखरूप बघायला जर वेळ नाही तर मला ते दुःखरूपच वाटणार आहे. कारण मला माझ्या इंद्रिय विषय भोगापासून, माझ्या इष्ट धन शरीर भोग यांच्यापासून मला धर्म बाजूला ठेवेल तर मला धर्माचा द्वेषच होणार. आणि मग करायचा म्हणून केला तर करेल, भीतीने, आशेने, स्नेहाने, लोभाने करेल धर्म, पण आनंदाने कधी मी धर्मच केला नाही, हे असं आचार्याने सांगितलं. भय आशा स्नेह लोभाच ही कारण आहेत आपली धर्म करण्यापाठीमागची जर आपण तपासली तर. म्हणजे माझ्या आनंदासाठी मी धर्म करतो असं बिलकुल नाही आहे. नाही केला तर काहीतरी माझ्यावर संकट येतील, भीती आहे. मी धर्म केला तर माझं काहीतरी चांगलं होईल, मला चांगलं गिरायक होईल, मला चांगलं पैसे येतील, माझे रोग दूर होतील, माझी प्रतिकूलता दूर, आशा आहे. अशा काहीतरी पद्धतीनं लोभ आहे ना धर्म करताना. धर्म ही एक आनंदाने जगण्याची कला म्हणून असं नाही. सगळीकडे सांगताना सांगितलं अम्मानी महाराजांनी, धर्म बरोबर अतींद्रिय आनंदाने जीवन जगण्याची कला तो धर्म आहे. तिथं झोप येत नाही. कारण आपण बघितलं झोप नाही येण्याची कारणं पण सांगितलीत भगवती आराधनेमध्ये. झोप कुठं येत नसते, जिथे भीती असते तिथं पण झोप येत नाही, जिथं अतिप्रेम असतं तिथं झोप येत नाही, जिथं इष्टाच्या वियोगात होणारा शोक आहे तिथं झोप येत नाही, असं सांगितलंय त्यांनी भगवती आराधनेमध्ये. डाकू तुमच्यावर डाका टाकणार आहे म्हटल्यानंतर झोपचाल काय? नाही झोप. मुलाला आजार पडलेला आहे आणि तापलेला आहे, कंतोय, तर तुम्ही झोपचाल काय रात्री? नाही म्हणतो. प्रेम आहे, झोप नाही येणार. मग इथं ना प्रेम आहे, ना भीती आहे, ना आत्म्याबद्दल प्रेम आहे, ना संसाराचं भय आहे. बरोबर आहे का? मग झोप येणार की? अडचण ही आहे, झोप येणार. मग म्हणून म्हटलं जरा जरा कुठंतरी जे काही करतोय त्याला जरा मन लावून करा. जेवढा करतोय आपण धर्म तेवढा जरी मन लावून केला तरी कार्य एक क्षणभरचा धर्म स्वर्गाला नेतो. काल आम्ही ती गोष्ट वाचली काय शांतीपुराणमध्ये. मेघरथ राजा शांतीनाथ भगवंतांचा पूर्वभावामध्ये तो चक्रवर्ती, शांतीनाथ भगवंताचं पुण्य बघा त्या जीवाचं आहे ना. अगोदरच्या भावात पण चक्रवर्ती होता, तिथनं त्या ठिकाणी मुनी होऊन सर्वार सिद्धीमधला देव झाला आणि तिथं खाली आला. आणि शांतीनाथ भगवान म्हणजे 3 पदाचे धारक चक्रवर्ती कामदेव आणि तीर्थंकर. कसलं पुण्य. तो मेघरथाचा जीव सभेत बसलेला आहे, तेवढ्यात एक कबूतर आले, घाबरलेलं कबूतर आहे, शरण मागतंय त्या राजाला. आणि तेवढ्यात त्याच्या मागणं एक गिधाडच की गिधाड, आणि ते आलंय मागणं, म्हणतंय माझं आहे ती, मी 2-4 दिवस झालं काय खाल्लं नाही पिल्लं नाही, तुम्हाला ते दे म्हटले नाही तर मी इथंच मरून पडील मी आत्ता, मला ते कबूतर दे. हिरोबाई द्यायचं का नको? काय ते जायला का जेवण त्याचं तोडणं चुकीचं आहे का? मग तिथं बसलेला त्याचा मुलगा आता कोण होता ना, कोणीतरी विचारलं त्याला की कोण आहे ही कबूतर, ही कोण आहे गिधड? मग ते अवधी ज्ञानी होतेच. मग लगेच त्यांनी सांगितलं त्यांचे पूर्वभाऊ काय कसे, हे कबूतर कोण होतं, ते गिधड कोण होतं आहे ना, मागच्या जन्मामध्ये कोण होते भाऊच होते बरं का, एवढं मला माहित आहे ना, भाऊच होते. आणि त्यांनी कशासाठी तरी एकमेकाला मारलं, दोघं मेले आणि अशा तिर्यंच गतीमध्ये गेलेले असते.
अशी ती सगळी घटना. मग तो पूर्वभाव ऐकून काय झालं, त्या दोघांना पण वैराग्य झालं. मग तिथं ते सगळं दानाचा उपदेश दिलेला आहे की दान कशाचं द्यायचं, दान काय आहे, त्याचा विस्तार जी आपली चर्चा चालली होती ती. अनुग्रहार्थम सस्याति सर्गो दान, त्याचा विस्तार मग मेघराज राजा आहे ना, कारण स्वर्गातला एक देव पण आलेला असतो त्या सभेमध्ये. फार गमती जमते. स्वर्गातला देव आलेला असतो. ती देव आल्यानंतर आता ते बघत असतो की आता हे आलेलं कबूतर त्या गिधाडाला देतंय का नाही राजा, कारण तो स्वर्गातला देव आलेला असतो. कारण तिथं स्वर्गात चर्चा चाललेली असते की हा मेघरथ राजा दानशूर आहे म्हणून बघायला आलेलं असतं. आणि मग तिथं ती घटना सांगितल्यावर ऐकल्यानंतर आहे ना, तो देव त्याचा सत्कार पुरस्कार सगळा करतो आणि आपल्या ठिकाणी निघून जातो. आणि ते 2 तिर्यंच पशुगतीतले जे मांसाहारी आहेत, काय ना पापी आहेत, ते जीव त्या क्षणापासून अनशन धारण करतात. नाही असलं जर आपलं असेल तर नको आपल्याला. हे अनशन धारण करून सल्लेखना समाधी मरण धारण करतात आणि परत स्वर्गातले देव होते. आणि परत त्यांना जाते स्मरण होतं की आपला गुरु कोण, आणि परत मेघरथ राजाची येऊन पूजा करते. तुम्हीच आमचे गुरु, तुमच्यामुळं आमचा उद्धार झाला. ही धर्माची महिमा. प्रथमने वाचल्यानंतर धर्माची महिमा वाढते. त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या घटना दाखवलेल्या आहेत की ज्याच्या निमित्तात आहे ना तुच्छ जीव सुद्धा चांगल्या गतीला त्या धर्माच्या निमित्तात प्राप्त होतो. मग आमचं श्रद्धा दृढ होईल, धर्म इतका चांगला आहे तर मी धर्म केला पाहिजे म्हणून. पण वाचन नाही, मनन नाही, काय नाही. मग आपली श्रद्धा बदलणार कशी की बाबा धर्मच चांगला आहे, धर्मच केला पाहिजे म्हणून, धर्मच माझं कर्तव्य आहे, धर्मच करण्यायोग्य आहे. हे आपलं श्रद्धा बदलणार कसं? बदलायला लागेल तर त्यासाठी आपल्याला प्रयत्न स्वतः करावा लागतो. म्हणून म्हटलं पूजा करायला गेलाय, दर्शन करायला गेलाय तर बघा ना की कशासाठी आलोय मी. वेळ द्या ना, ज्या क्रिया करताय त्याच्यासाठी थोडा वेळ द्या ना. आम्ही ही क्रिया करतोय त्याचं काय प्रयोजन, काय आपलं प्रयोजन विसरून केलेला धर्म काय लाभ ना. आम्हाला व्यवहारातलं प्रयोजन लक्षात राहिले ना धर्मक्षेत्रात राहिले. इतकी आपली बुद्धी भ्रष्ट झाली असं आम्हाला वाटत नाही. वाटायला पाहिजे का नको? व्यवहारात सुद्धा मी विसरून गेलो नाही, भ्रष्ट झालो नाही. मी सुख शांतीसाठी करतोय आणि मी सुख शांती बाजूला ठेवली आणि सगळं दुसरंच करत बसलो. अजून 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 म्हणून कुठं आहे सुख आणि कुठं आहे शांती? आणि कशासाठी करताय? किती आयुष्य गेलं, किती राहिलं, किती राहिलंय सूर्याबाई? काय माहित नाही ना. मग कशासाठी करतो? माहित नाही म्हणतोय तरी सुद्धा माहिती आहे त्याला की मला माहित नाही माझं आयुष्य किती आहे, आज आहे का उद्या आहे माहिती नाही, का 10-20 आहे वर्ष 50 वर्ष आहे माहिती नाही, आणि तरी काय करतोय? शहाणा आहे का येडा आहे म्हणायचं त्याला. मग सूर्याबाई शहाणा आहे का येडा आहे? आजचं वाक्य काय महाराजांचं, समंतभद्र महाराजांचं? संतोष हेच अमृत आहे, असं आलेलं वाक्याचं. संतोष हे अमृत आहे, लक्षात राहू द्या. नाहीतर किती केलं तरी शांती नाही मिळणार, समाधान नाही मिळणार. ते सगळं विष आहे. तृष्णा हेच विष आहे, आशा इच्छा हे विष आहे. माहिती आहे का? एक वेळेस विष खाल्लं तर त्याच्यावर औषधी आहे ना, बरोबर आहे का डॉक्टर? बाहेरचं कालकूट विष खाल्लं तर त्याला काहीतरी औषध देऊन उलट्या काढून काहीतरी करून सलाईन विलाईन लावून कुठंतरी जगवताल का नाही. पण हे जे विष आहे भिनलेलं अंगात, तृष्णेचं विष, त्याच्यावर काय औषध आहे का सांगा? नाही ना. कशाला डॉक्टर सोडून द्या राव.
हे विष, त्या विषानं मनुष्य अगदी तडफडतोय. का नाही तडफडत? तडफड सुद्धा कळेना, तरी सुद्धा ते सोडायला तयार नाही. बास, थांबू आता. कुठेतरी थांबायला शिकलं पाहिजे का नको? नाहीतर त्या माणसासारखं पळते पळते पळते, अजून जागा, अजून पाणी, अजून जागा, अजून पाणी, पळते सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पळते. धीरूभाई बरोबर आहे का? थांबणार का नाही? काय झालं त्या माणसाचं? त्या माणसाचं काय झालं माहिती आहे का नाही? सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पळणार आहे. काय झालं? काय झालं? काय झालं? नेला ना ती, येऊन माघारी पोचला नाही तिथं. आणि पोचता पोचता त्याला इतका दम लागला, कारण जास्त जोरात पळायला लागलं होतं. कारण सांगितलं होतं पुन्हा त्या जागेवर माघारी यायचं. मी याला आणि लोक काय म्हटले मागं, मग अरे 6 फूट सुद्धा जागा लागली नाही ह्याला, आणि हाव किती करतोय, असं मागची लोक म्हणतात, असं दुसऱ्याबद्दल म्हणतात. पण आपण पळायचं सोडायचं नाही. ती मी यालाय, पण मी नाही मरणार. अजून पाहिजे, अजून किती जागेची हाव केली. झालं काय शेवटी? त्याचं फळ काय? एकट्यानं नाही तर तिघात घेऊ, पण जागा घेऊ. सुट्टी नाही द्यायची. बरोबर, जागेला सुट्टी नाही द्यायची. शक्य जर झालं तर सगळी पृथ्वी घेतली असती तुम्ही. बरोबर आहे का राहुल मालक? शक्य झालं तर सगळी पृथ्वी घ्याल का नाही? हो, त्यात काय शंका? इसमें क्या शक है? म्हणून तिथं सांगितले, जे काय राहिले ती मला भोगता येत नाही, घेता येत नाही. माझी ती आकुल, माझ्या मनात इच्छा खूप आहे, पण ताकद नाही बाहेर. म्हणून ते बाकी वाचलंय, जेवढं काय वाचलंय ना, बाकीच्यांसाठी जे राहिलंय ना, ते तुमच्यात ताकद नसल्यामुळे बरं झालं राव, नाही तर आमचं अवघड झालं असतं इथं राहायचं सुद्धा. पाहुणे, काय गोष्टी ऐकतोय आपण, पळून पळून दमला, पण त्या गोष्टीतला कुठलं मर्म काय का प्रयोजन समजलंय का? मी यालाय ती तसं झालंय, त्याचं माझं नाही, मी तेच करतोय, पण हे माझ्यामध्ये मी लावणारच नाही. अजून 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 बरी करा. शेवटी 6 फूटच, तेवढ्या जागेतच चिता रचणार आम्ही. का जास्त करायची? का थोडं इकडं जाळू, थोडं तिकडं जाळू, कुठं कुठं जाळू? माझा प्रश्न. का जाळायचं इकडं, राग दुसरीकडं, कसं काय करायचं? एक सांगून तर जावा, मागच्यांना सोपं जाईल. अरे हे का खोट्या गोष्टी आहेत का? म्हणजे शास्त्रात सांगितलेलं, किती घेतलं किती केलं तरी सुद्धा संपणार नाही आहे. पाहुणे लक्षात राहू द्या. फक्त आपल्याला वाटतंय राहुल लय घेतोय, मी हे माझं तसलं नाही, तेवढं नाही. प्रत्येक जण म्हणायचं दुसऱ्याचं केवढं आहे आणि माझं केवढं आहे. दुसऱ्याचं मुसळ आणि माझं कुसळ. त्यांनी केलं ते सगळं भरपूर जास्त अतिरेकी आहे ती, आणि मी हे माझं तसलं नाही, मी एवढा लोभी आहे काय? बरोबर आहे का आशिष भाई? माझं तसं नाही, असं प्रत्येक जण समजतो. हीच तर अडचण आहे. चिंतन करा करा असं सांगायचं आचार्यांना. कशासाठी करतोय आपण हे तर लक्षात घ्या. म्हणून विसरून जे प्रयत्न चाललेले ते विसरून चाललेले आपलं साध्य. म्हणून इथं लिहिलंय त्यांनी, है ना, शांति प्राप्ति के लिए प्रयत्न करते हैं, वो सब शांति प्राप्त करने के लिए है, लेकिन उनके प्रयत्न करने पर भी शांति प्राप्त नहीं होती. इसका कारण यह है कि सब प्रयत्न उपायभूत है ही नहीं. जे जेवढे म्हणून शांतीच्या प्राप्तीसाठी प्रयत्न हा जीव करतोय अज्ञानानं, तर ते म्हणतंय तिथं ते उपायच नाहीत शांतीचे.
किती जणांना पटलं मला सांगायचं आता. बोला तुम्ही तर आधी हे काय असं, हे उपाय नाहीत हे सांगायचा प्रयत्न आहे आचार्यांचा. हे उपायच नाहीत म्हटले ना. काय म्हटले, इसका कारण यह है कि, कुठे गेले, लेकिन अनेक प्रयत्न करने पर भी शांति प्राप्त नहीं होती. इसका कारण यह है कि सब प्रयत्न उपायभूत है, वे सब प्रयत्न उपायभूत है ही नहीं म्हणते. समजते सूर्याबाई? म्हणजे तुमच्या हितासाठी सांगितलं जातं. हे काय तिथं आचार्य ते तर स्वतः आहे ना सगळं सोडून आपल्या आत्मकल्याणासाठी प्रयत्न चालले त्यांचे. देव आहे, त्यांनी आत्मकल्याण करून घेतले. आता हे आम्हाला विकल्पात आले म्हणून सांगायला लागले का हे तुमचे खोटे प्रयत्न आहेत, हे खरे नव्हे. ते उपाय खोटे म्हणजे उपायच नाही म्हणते ते. जे शांतीसाठी, तुला शांती पाहिजे ना, मग तू विचार तर कर की हा. म्हणून म्हटलं विचार करून बघा की कधीतरी मी हे पैसे मिळवतोय पण मग शांती मिळती का, शांती किती मिळाली, किती शांती साठली. तीच लता मंगेशकर तुम्हाला ऐकवायचं होतं. म्हणून लता मंगेशकर म्हटली मला जन्मच नको, जन्मलं तर लता मंगेशकर नको, जन्मलं तर मला एखाद्या साध्या घरात भरपूर पैसा आला म्हणजे शांती भरपूर येणार आहे का, व्याप्ती आहे का शांतीची आणि पैशाची. ज्याच्याकडे भरपूर पैसा, ज्याच्याकडे भरपूर बाह्य वैभव आहे त्याच्याकडे भरपूर शांती असते, अशी व्याप्ती. हा मग कशासाठी का गेला ना अमेरिकेला? दादासाठी. असं काहीतरी सांगून आपला लोभ दुसऱ्याच्या नावावर टाकलायचं, आपलं पाप दुसऱ्याच्या डोक्यावर बसायचंय. तुम्हाला उपादान कारण तुम्ही, आणि आरोप केलाय दादांवर, निमित्त कारणावर, की दादाला अडचण येईल. बरोबर आहे का शरद काका? उपादान निमित्त. माझा पाप, माझं लोभ, माझे दोष मी व्यक्त नाही करून देणार. सगळे आपण निमित्तावर ढकलून मोकळे. कोणाच्या तरी पाठीमागं लपायचं आणि आपल्या कषायांना पुष्ट करत राहायचं, आपल्या दोषांना वाढवत राहायचं. हे काम चालू झालं. म्हणून विचार करा म्हणून सांगते. विचार करायला काय अडचण नाही की मंदिरात गेल्यानंतर मी जे काम करतोय, शास्त्राला आल्यानंतर काम करतोय, तर कॉन्सन्ट्रेट करून की असं आहे का, मग कुठंतरी श्रद्धा थोडीशी तरी, आणि थोडं तरी मन विरघळू द्या की किती कठोर. नर्मदेतल्या गोट्यासारखं कठोर नको. कितीही पाणी गेलं तर त्याला काय नाहीच, इतकं कठोरता का. कुठेतरी मऊ हा जीव आहे, मृदुता येऊ दे आपल्या परिणामामध्ये. हो खरं खरं एवढं आपल्यासाठी सांगितलं जाते चांगल्या गोष्टी, तर आपण थोडा विचार याच्यावर का करायचा नाही, चिंतन करा. ओम नमः. हो प्रभू मी मन वचन काय कृतकारित अनुमोदन क्रोध मान माया लोभ प्रमाण इत्यादी माझ्याकडून या भावात पूर्वात खऱ्या शास्त्र गुरु यांचा घेतलेल्या व्रतामध्ये अतिक्रम अतिचारानाचार दोष लागले. केंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंत ज्या काही जीवांची हिंसा स्वाध्याय करीत असताना घडलेल्या या सर्व दोषाविषयी मी वशता व्यक्त करून क्षमा. हे माझे सर्व दोष मिथ्या हो, मी माझ्यामध्ये राहो या सर्व दोष.
हामी तृष्णा रहित आहे. हामी संतोषामृत स्वरूप आहे. हामी स्वयं शांत आहे. शांतीसाठी मला संसार, शरीर, भोग यांची आवश्यकता नाहीच. मी आत्मा स्वभावानेच शांत आहे. शांती माझ्या आत्म्यामध्येच आहे. स्वानुभवाने निर्णय करा. शांत स्वरूप परम शांत स्वरूप विसर्जन.